नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना एक संधी म्हणजेच की धान खरेदी नोंदणीला मुदतवाढ होणार आहे. म्हणजेच की आता आधारभूत किंमत धान खरेदी योजना 2025-26च्या नोंदणीच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की किंमत धान खरेदी योजना 2025-26 अंतर्गत खरीपाच्या धानाची सुरू असलेली जी नोंदणी होती ती आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता 15 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ आता ही 31 डिसेंबर 2025 करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता राज्यातील उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना आपला हमी भावानं धानाची विक्री करण्याकरता 31 डिसेंबर 2025 करता नोंदणी करण्यात येणार आहे. खरीप हंगाम 2025 मध्ये धान पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असेल किंवा ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात धान पिकाची नासाडी झालेली असेल किंवा ज्या पुन्हा जाहीर केलेला जाऊ शकतो किंवा धानाचा बोनस दिला जात असताना आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धानाची नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. अशा प्रकारची अट देखील घातली होती. परंतु आता शेतकऱ्यांना ही नोंदणी करणं आवश्यक आहे. धानाची या आधारभूत किंमत खरेदी योजनेकरता विक्री करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना या धान खरेदीसाठी नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने केली जाणारी बीम प्रणालीद्वारे ही नोंदणी आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत केली जाणार आहे. म्हणजेच की आता ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी BM पोर्टलवरती ही नोंदणी केली जाते. ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही प्रकारे नोंदणी स्वीकारली जात नाही. ऑफलाईन पद्धतीने कुठल्याही प्रकारची ही नोंदणी स्वीकारली जात नाही व ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली जात असताना शेतकऱ्यांना 2025चा पीक फेरा असलेला 7/12 जर डिजिटल अर्थात म्हणजेच की डिजिटल 7/12च अपलोड करायचा आहे. डिजिटल 7/12ला जर नोंद असेल तरच म्हणजेच की हस्तलिखित सही शिक्क्याचा तलाठ्याचा 7/12 पण आपण अपलोड करू शकता. परंतु या वर्षाप्रमाणे पूर्णपणे डिजिटल 7/12 स्वीकारत जात असताना स्थितीमध्ये असलेल्या बँक खात्यांची अथवा बँकेची पासबुकची किंवा जे काही कॅन्सल केलेल्या जे काही चेक असतील या चेकची या ठिकाणी प्रत लागणार आहे. आधार कार्डची छायांकित प्रत लागणार आहे तुम्हाला. या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करत असताना कागदपत्र या ठिकाणी इथे लागणार आहे. शेतकऱ्यांचं आधार संकलन म्हणजेच की बँक खात्यांचं पासबुक या ठिकाणी लागणार आहे. बँक आधार संकलन म्हणजेच की बँक खात्यात डिटेल द्यायचं आहे. डिटेल देत असताना शेतकऱ्यांचा बँक खात्यांवरती एकापेक्षा जास्त नाव नसावे. म्हणजेच की आता अर्थात की जॉईंट अकाउंट असतात असे नसावे. शेतकऱ्याला फिजिकल स्वतः त्या ठिकाणी उभं राहायचे आहे व भीम प्रणालीवरती नोंदणी करत असताना शेतकऱ्यांचा ऑनलाईन फोटो घेतला जातो. या ठिकाणी शेतकऱ्याला स्वतः त्या ठिकाणी हजेरी लावायची. अशा प्रकारचे लाईव्ह फोटो दिले कागदपत्रासह शेतकऱ्यांना आपला आधारभूत किंवा किंमत खरेदी धानच असताना 31 डिसेंबर 2025 पर्यंत ही नोंदणी पूर्ण आवश्यक करून घ्यायची आहे. म्हणजेच की 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्या जवळच्या केंद्रावरती भेटून नोंदणी करून घेऊ शकता. धन्यवाद.